संत श्रेष्ठ वैराग्याचे महामेरू खंडोजी महाराज यांची 20वी पुण्यतिथी खरवंडी कासार येथील भगवानगड रोडवर दैवाळ फार्म या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। गेली 2 दशकापासून संत खंडोजी महाराज हे नित्य वारकरीचे पंढरीचे वारकरी होते आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य हे पायी चालण्यात गेलं। अशा या थोर संताचे नाव लौकिक आहे। तर नुकताच खरवंडी कासार येथील त्यांचे भक्त आणि परिवारातील श्री नवनाथ भाऊ दैवाळ यांची संत श्रेष्ठ खंडोबाबा यांच्यावर मोठी नितांत श्रद्धा असल्याने दैवाळ सराफ हे संत खंडोबाबा यांच्यामुळे वारकरी संप्रदायात आले असेच म्हणावे लागेल। त्यांच्या श्रद्धेपोटी नवनाथ भाऊ दैवाळ यांनी आपल्या स्वतःच्या शेतात भले मोठे मंदिर बांधले। त्याप्रमाणे 21/20/2024 रोजी हरिभक्त परायण श्रीहरी महाराज राऊत मिडसांगवी तसेच संतोषानंद महाराज भारती दसनाम संन्यास मठ मुंगसवाडे आज जे रामलल्लाचं भव्य मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा भारताचे पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या या ठिकाणी साजरा केलेला आपण पाहिलाय। मात्र खरवंडी कासार आणि परिसरातील ग्रामस्थांनी देखील हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करून गावात महापंगत अन्नदानाचं कार्य केलेलं आहे आणि या सोहळ्याविषयी आमचे गुरुवर्य बाबासाहेब अंदुरे सर हे आपल्याला माहिती देतात। प्रथम सर्व भारतवासियांना जय श्रीराम। आज हा अति उच्च आनंदाचा क्षण सर्व भारतवासी आज अनुभवत आहेत। त्याचं कारण ज्या कार सेवकांनी आणि श्रीराम सेवकांनी जे योगदान बलिदान दिलेलं आहे त्या बलिदानाचं श्रेय म्हणजे आज श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये आपल्या देशाचे महामहिम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज आमच्या खरवंडी कासार गावामध्ये सर्व तरुण बालवृद्ध महिला सर्व गावकरी यांनी अतिशय जल्लोषामध्ये श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा हा महोत्सव सर्व घराघरामध्ये दिवाळी साजरी करून गावामध्ये भव्य दिव्य मिरवणूक काढून या रामलल्लाची आज भव्य अशी शोभायात्रा काढून आरतीचा महोत्सव साजरा केला आणि सर्व ग्रामस्थ आणि परिसर भक्त यांना अन्नदानाचं काम आमच्या ग्रामस्थांनी आज या ठिकाणी ठेवलेला प्रसाद हा दिव्य सोहळा याची डोळा आज आम्ही पाहून या ठिकाणी आमचं आयुष्य आज धन्य झाल्याची भावना प्रत्येक ग्रामवासीय प्रत्येक रामभक्ताच्या मनामध्ये आनंद दिसत होता। धन्यवाद। आज आपण पाहिलेलं आहे खरवंडी परिसरातच नाही तर आज भारतभर हा दीपावलीचा सण म्हणून राम जन्माचं स्वागत या खऱ्या अर्थानं आज होतंय। कॅमेरामन सतीश जगतापसह मी विजय शिवगजे, अहमदनगर, महाराष्ट्र प्रतिनिधी। धन्यवाद। रामलल्लाच्या निमित्तानं भगवानगड आणि परिसरामध्ये खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचा क्षण आज आपण याची डोळा जे अनुभवलंय आणि जे प्रत्यक्षात पाहिलं तर असा सोहळा सुमारे 500 वर्षापूर्वी रामराज्यात झालेला होता। मात्र आज आपण रामराज्यात नाहीयेत। 500 वर्षाच्या काही दिवस आधी 14 वर्ष राम वनवासाला गेले आणि आज खऱ्यावर म्हणजे म्हणावं लागेल रामाचा वनवास खरा आज संपला। याबद्दल आमच्या येथील प्रतिष्ठित व्यापारी महादेव खेडकर हे आपलं रामाबद्दलचं मनोगत व्यक्त करतात। राम हा तर खरा पतिव्रतेचा मालक होता। आज देशात ही खरी गरज आहे। तरी पण आज अख्ख्या भारतात हा सणापेक्षाही मोठा महोत्सव तयार झाला आणि होत आहे। आज खेडे पण मागं नाहीत, त्यात आमची खरवंडी पण खूप मोठे कार्यक्रम करून आज नावाजलेले आहे। तरी खरवंडीचं नाव पण लांब जावं असं आमची सगळ्यांची इच्छा आहे। आमचे प्रतिनिधी वार्ताहर सुनील शिवगजे यांनी तर खूपच सहकार्य केलेलं आहे या खरवंडीच्या कार्यक्रमात।
तरी या काही खरवंडीकरांना आमच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आपल्यासोबत प्रतिष्ठित व्यापारी म्हणून प्रकाश शेठ कर्नावट हे देखील आहेत आणि तेही या रामाबद्दलचं काही माहिती आपल्या प्रेक्षकांना देऊ इच्छितात. झाले रामराज्य काय उन्हे आम्हाशी या उक्तीप्रमाणे खरोखर आज प्रभू रामचंद्राची मूर्ती अयोध्येमध्ये आणि प्रतिष्ठित होत आहे आणि आज खरोखर आम्ही आज जन्माला आलो असं आम्हाला वाटत आहे. आजचा आनंद या आनंदासारखा क्षण आयुष्यामध्ये दुसरा कोणता असू शकत नाही असं मी समजतो आणि आमच्या खरवंडी गावकऱ्यांनी अतिशय आनंदात भक्तिमय स्वरूपात हा असा सण साजरा केल्यामुळं मी त्यांना धन्यवाद देतो. कॅमेरामन सतीश जगतापसह विजय शिवगजे, महाराष्ट्र प्रतिनिधी. धन्यवाद.